गिफ्ट सिटी तुम्हाला माहिती असेल, त्या गिफ्ट सिटीचे संचालक सुद्धा आहेत. तीच व्यक्ती गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड, ज्याला GUVNL म्हणतात, आपल्याकडे जशी MSEB आहे, गुजरात राज्याला वीज पुरवणारी जी मुख्य कंपनी आहे त्या कंपनीचे सुद्धा संचालक आहेत. मग अशा वेळेस आपण म्हणतो की जर न्यायव्यवस्थेतले जे न्यायाधीश आहेत ते निरपेक्ष असायला पाहिजेत ना. न्यायाधीश कुठच्याही संस्थेशी खाजगी किंवा सरकारी नसतात ना. मग असं असेल तर टेक्निकल एक्सपर्ट कमिटीचे सदस्य गुजरात राज्याच्या, जिथे भारतीय जनता पक्षाचं गेले 25 ते 30 वर्ष राज्य आहे, तिकडच्या संस्थांचे डायरेक्टर कसे काय असू शकतात? मागच्या सरकारचा डिस्क्वालिफिकेशनचा निकाल आलेला नाही. जगाच्या न्यायदेवतेच्या इतिहासातला हा अजब नमुना म्हणावा लागेल की अशा पद्धतीचं एक बेकायदेशीर सरकार 2.5 वर्ष चाललं, निवडणूक घेतली त्याने आणि थम्पिंग मेजॉरिटी घेऊन आता तो मोठमोठ्याने बोलतोय आता हे होऊ देणार नाही, आता ते होऊ देणार नाही, हा शब्द चालणार नाही, तो असल्याच गोष्टींची त्यांची आज वल्गना मी ऐकत होतो. काही करू देत त्यांना. जनसागर जर उसळला ना तर याला कोणी काही अटकाव करू शकत नाही. म्हणून रस्त्यावर जाणं हा त्याच्यावरचा पर्याय आहे. तुम्हाला कल्पना असेल की आपल्या देशामध्ये EVM ही 2004 साली पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आणि त्यावेळेस जे यंत्र होतं ते M1 या श्रेणीतलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यात अजून काही डेव्हलपमेंट झाले आणि M2 मशीन इंट्रोड्यूस झाली आणि 2009ची निवडणूक त्या M2 मशीनवरती झाली आणि 2014ची सुद्धा. आणि मग त्यावेळेस काही जनता किंवा राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, या क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ यांनी काही प्रश्न विचारले आणि तुम्हाला कल्पना असेल की मला वाटतं 2004 ते 2009 आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांचं सरकार होतं आणि 2009ला काँग्रेस आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आली. तर त्यावेळेस चंद्रबाबू नायडू यांचे टेक्निकल ॲडवायझर होते हरिप्रसाद म्हणून. त्यांनी युरोपमधल्या 2 सायंटिस्टांना सोबत घेतलं आणि आपल्या ज्या EVM मशीन्स आहेत त्यांना एका सोर्समधनं मिळाल्या आणि त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं की कशा पद्धतीने EVMच्या माध्यमातून मतांची हेराफेरी केली जाऊ शकते. त्यांनी ती मशीन चुकीच्या मार्गाने मिळवलेली, ती उपलब्ध नसते ना बाजारामध्ये, त्यामुळे त्यांना सरकारने त्यावेळेच्या तुरुंगात टाकलं. आणि मग जे प्रश्न विचारले जात होते त्याचं उत्तर म्हणून VVPAT नावाचं यंत्र हे M3 मशीनच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केलं. 2014ला जी मशीन वापरली ती M3 होती, परंतु VVPAT हे फक्त 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये वापरण्यात आलं होतं. आणि मग आता आपण जी मशीन वापरतोय ती M3 मशीन आहे, म्हणजे 3rd जनरेशन आहे त्याची. आणि VVPAT त्याच्यासोबत आहे. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाने मतदान केलेलं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक सांगणं हे नाही आहे. मला फक्त एक 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासोबत समोर मांडायचे आहेत. आणि जे प्रश्न आहेत, म्हणजे या चळवळीतला कार्यकर्ता, मी स्वतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 21 वर्ष काम केलं आहे. त्यातली जवळजवळ 1 दशक सायबर सिक्युरिटीमध्ये काम केलं आहे मी. काही अमेरिकन कंपनीज आहेत, IBM नावाची, सिस्को सिस्टम्स, ज्यांचं स्वतःचं सेपरेट प्रॅक्टिस आहे. तर ती ही यंत्रणा कशी चालते याची मला थोडा अभ्यास आहे. आणि ह्या EVM विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन जे चाललं आहे तर याचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी काम करतो. आज भारतामध्ये निवडणुका, ह्या निवडणूक आयोग जे आहे ते कंडक्ट करतं आणि घटनेचं 324वे कलम आहे, त्यानुसार निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि त्याची जबाबदेही ज्याला म्हणतो आपण, किंवा दे आर अन्सरेबल टू द पीपल ऑफ दिस कंट्री, सिटीजन ऑफ द कंट्री, नॉट टू द गव्हर्नमेंट इन पॉवर. त्यामुळे आपल्याला जे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. जी काही साधा प्रश्न असो, टेक्निकल असो, लिगल असो, काही असो. दुर्दैवाने गेल्या 1 ते 1.5 दशकापासून आम्ही या प्रक्रियेमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली, जी प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं व्यवस्थित मिळत नाही आहेत. आणि मग का उत्तरं मिळत नाही आहेत? कारण मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे असं आपण म्हणतो ना, प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मग आपला जो अधिकार आहे, आपला जो हक्क आहे,
तो जर हिरावला गेला असं मला जर वाटत असेल तर मला त्याच्या संबंधात उत्तरं मिळाली पाहिजेत. मला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे, हा या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाची मागणी आहे. तर निवडणूक आयोगाने हे जे काही यंत्र बनवलेलं आहे ईव्हीएम प्लस व्हीव्हीपॅट, याचं जे आर्किटेक्चर असतं, डिझाईन असतं, तुमच्यापैकी काही जण इंजिनियर असतील, एखादं यंत्र बनवलं जातं तेव्हा त्याचं डिझाईन जे असतं ते बनवणारी टेक्निकल एक्सपर्ट कमिटी आहे, ही निवडणूक आयोगाने अपॉइंट केलेली आहे. आता त्या टेक्निकल एक्सपर्ट कमिटीचे महत्त्वाचे जे सदस्य ज्यांनी हे डिझाईन बनवलं, तर ती व्यक्ती IIT खरगपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या 2 प्रथितयश संस्थांमधनं शिक्षण घेतलेले सायंटिस्ट आहेत ते. पण ॲट द सेम टाइम ती व्यक्ती जिने डिझाईन बनवलेलं आहे ती गुजरातमधल्या गिफ्ट सिटी, तुम्हाला माहिती असेल, त्या गिफ्ट सिटीचे संचालक सुद्धा आहेत. तीच व्यक्ती गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड, ज्याला GUVNL म्हणतात, आपल्याकडे जशी MSEB आहे, गुजरात राज्याला वीज पुरवणारी जी मुख्य कंपनी आहे त्या कंपनीचे सुद्धा संचालक आहेत. मग अशा वेळेस आपण म्हणतो की जर न्याय व्यवस्थेतले जे न्यायाधीश आहेत ते निरपेक्ष असायला पाहिजेत ना. न्यायाधीश कुठच्याही संस्थेशी खाजगी किंवा सरकारी नसतात ना. मग असं असेल तर टेक्निकल एक्सपर्ट कमिटीचे सदस्य गुजरात राज्याच्या, जिथे भारतीय जनता पक्षाचं गेले 25 ते 30 वर्ष राज्य आहे, तिकडच्या संस्थांचे डायरेक्टर कसे काय असू शकतात? आम्ही गेल्या 15 वर्षापासून 15 ते 17 म्हणजे मी स्वतः या क्षेत्रामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये 10 वर्ष काम केलंय, 10 ते 12 वर्ष, आणि सिक्युरिटी टेक्नॉलॉजी बनवणाऱ्या जगातल्या कंपन्यांसोबत केलंय. 2008 पासूनच मला हे कळायला लागलं की बाबा हे असं असं होऊ शकतं. आणि म्हणून लोकांची चर्चा करायला लागलो तर लोक वेड्यात काढायची त्यावेळेस, 2009, 10, 11 त्या ह्याच्यात. पण हळूहळू झालं. 2019ला 19ला जी निवडणूक झालेली आहे ना लोकसभेची, मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे. तुमच्यापैकी जे तंत्रज्ञ आहेत ते मान्य करतील ही गोष्ट. परंतु त्यावेळेस पण दुर्लक्ष केलं गेलं. त्यावेळेस आम्ही 25 मे 2019ला लोकसभेचा निकाल लागला. विद्याताई आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 टर्म आमदार राहिलेले आहेत, सगळे त्या ॲक्च्युली ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांचं सर्वसामान्य गरिबांसाठी खूप मोठं काम आहे. आम्ही सगळे एकत्र भेटलो मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आणि म्हटलं अरे हे काय चाललंय काय. जस्टिस कोळसे पाटील होते, पत्रकार निरंजन टकले होते, फिरोजभाई होते, सगळे एकत्र आलो आणि मग चर्चेला सुरुवात झाली आणि आपण EVM विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाची स्थापना केली. मुंबईत एक मोठी नॅशनल लेवलची कॉन्फरन्स घेतली, ज्याला देशातले जे सायंटिस्ट आहेत त्यांना बोलवलं, चर्चा घडवली, महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम केले, दिल्लीत राऊंड टेबल कॉन्फरन्स केली आणि मग शेवटी असं ठरलं, विविध राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं की असं असं आहे, त्यांना तांत्रिक माहिती दिली कशा पद्धतीने होऊ शकतं आणि मग असं ठरलं की मुंबईमध्ये मोर्चा काढायचा. परंतु त्याच्यानंतर ते आंदोलन काही कारणामुळे होऊ शकलं नाही, कारण विधानसभेची निवडणूक होती. मुद्दा असा आहे बघा, इथे बसलेले जर तुम्ही सर्वजण आहात, आम्ही एवढ्या आत्मविश्वासाने बोलतोय, आम्ही तांत्रिकदृष्ट्या बोलतोय, आपण लिगल दृष्ट्या बोलतोय, लोकशाही चौकटीत बोलतोय. आपल्याला माहिती आहे की हे फसवलं जात आहे, नाउमेद अजिबात होऊन चालणार नाही आणि म्हणूनच आपण याच्यावरती एक कार्यक्रम बनवलाय. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला म्हणजे देण्यात येईल. पुढचा महिनाभर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं ठरवलंय आम्ही. एक तर तांत्रिक माहिती लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये जाऊन गावागावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये जाऊन सांगायची, पहिली गोष्ट या मशीनच्या मार्फत. दुसरं म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं होतो, राजकीय विचारधारा असेल नसेल, राजकीय पक्षाचे असो नसो, पण सिव्हिल मुवमेंट ज्याला म्हटलं जातं ना, तर लोकांमध्ये ह्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला पाहिजे. लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या मनातले. तिसरं म्हणजे राजकीय आंदोलन असेल आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लीगल याच्यातली प्रोव्हिजन. याच्यात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना न्यायिक व्यवस्थेमध्ये चांगलं यश सुद्धा मिळते. आणि म्हणून हरियाणामध्ये जी निवडणूक झाली त्याच्याबद्दल सुद्धा खूप प्रश्न विचारण्यात आले की नाही. हरियाणा निवडणुकीमध्ये, आणि बघा जसं तुम्ही म्हणालात, निवडणूक आयोगाला आपण प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, ही बऱ्याच लोकांची कंप्लेंट आहे. आपण काय म्हटलं की तुम्ही जी पूर्ण प्रक्रिया जी राबवता, हरियाणामध्ये जी राबवली, त्याच्या संदर्भात काही वकील कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की या प्रक्रियेचे CCTV फुटेजेस आम्हाला मिळाले पाहिजेत.
सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसतं की नाही? हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाने मागच्या आठवड्यातच निर्णय दिलेला आहे, निवडणूक आयोगाला डायरेक्शन दिलेलं आहे की त्या निवडणुकीचे सगळे सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध करून द्या. आपली लिगल मागणी अशी आहे, मला असं वाटतं की खूप महत्वाची आहे, जी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्यानुसार त्यांनी निवडणूक कंडक्ट केली पाहिजे, बरोबर की नाही? नियमाप्रमाणे त्यांनी निवडणूक घेतली पाहिजे. जर त्यांनी नियमाप्रमाणे निवडणूक घेतली नसेल, याचा अर्थ त्यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक घेतलेली आहे. ते आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमधनं मिळेल. आणि म्हणून हरियाणामध्ये जवळजवळ 18 ठिकाणी उमेदवारांनी इलेक्शन पिटिशन दाखल केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पॅरलली आपण उमेदवारांना सांगतोय की तुम्ही इलेक्शन पिटिशन दाखल करायची 45 दिवसांमध्ये करायची असते. आणि जर आपण त्याच्यातनं सिद्ध केलं, जर हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाचा निर्णय जो आहे त्याचा रेफरन्स देऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर निर्णय देण्यात आला, तर जी काही सगळी लबाडी झालेली आहे त्याचा आपल्याकडे प्रूफ येईल. हा जे ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या डमी श्री राहुल चिमनभाई मेहताजी आहे, IIT दिल्लीमधून त्यांनी बीटेक केलं आहे. रजगर्स युनिव्हर्सिटी US तिकडून त्यांनी कम्प्युटर सायन्स केलं आहे. कॉम्प्युटर इंजिनियर आहे, वैज्ञानिक आहे आणि लॉयर पण आहे. त्यांनी हा डमी व्हीव्हीपॅट डिझाईन केला आहे, EVM हटाव सेनाच्या इन्चार्ज यांनी. तर हे इलेक्शन कमिशनच्या EVM व्हीव्हीपॅट नाही आहे, ते आम्ही क्लॅरिफाय करतो. आता आम्ही यामध्ये दाखवणार की 2010च्या पूर्वी फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असायचे EVMमध्ये. तर हरिप्रसादजींनी कशा एक पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमधून ॲक्च्युअल EVM चोरला आणि दाखवला बी कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटाची चोरी होऊ शकते. नंतर सुप्रीम कोर्ट यांनी इलेक्शन कमिशनला निर्देश पाठवले की व्हेरीफायबल बनवा. तर इलेक्शन कमिशनने व्हीव्हीपॅट जोडला कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटमध्ये. तर आता 2 प्रकारचे वोट असतात यामध्ये EVM व्हीव्हीपॅट सेटअपमध्ये. एक आहे जे व्हीव्हीपॅटचे पेपरचे वोट आणि दुसरे आहे जे कंट्रोल युनिट जे प्रिसाइडिंग ऑफिसरकडे असते, कंट्रोल युनिट, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट. काउंटिंग डेच्या दिवशी जे काउंटिंग असते ते इलेक्ट्रॉनिक वोट याची होते, बरोबर. आणि 5 विधानसभाचे कुठलेही 5 व्हीव्हीपॅटची मॅचिंग होते. तर आपण या डमीमध्ये आता बघूया की कशा प्रकारे हा घोड होऊ शकतो. तर हा आपले 3 कॅन्डिडेट आहे, ॲपल, बनाना आणि वॉटरमेलन. ठीक आहे. आता आपण हा प्रोग्राम असा डिझाईन केला आहे की ॲपलला जिंकवण्यासाठी आपण प्रोग्राम डिझाईन केला आहे. म्हणजे आपण बनाना आणि वॉटरमेलनला मत दिली तर त्याचे वोट चोरून ॲपलला भेटणार, तसं आपण डिझाईन केला आहे. तर माना की पहिला वोटर येतो तो बनानाला वोट करतो. पहिला वोटर या आपण. हा ब्लूमध्ये व्हेरीफाय करा वोट, व्हेरीफाय करा व्हीव्हीपॅटमध्ये वोट व्हेरीफाय करा. हां, बनाना फर्स्ट वोटर आला, त्यांनी बनानाला वोट केलं, त्यांना बनाना लिस्टला 7 सेकंडपर्यंत लाईट चालू येते. आता सेकंड वोटर या. सेकंड माना की ते एकच परिवारचे लोक आहे, तर बनानाला व्हेरीफाय करा वोट. 2 वोटर आले, दोघांनी बनानाला वोट दिला, दोघांनी बनानाची पर्ची बघितली. आता आपण तिसरा वोटर येतो. व्हेरीफाय करा. आहे वॉटरमेलन. तिसरा वोटर आला, वॉटरमेलनची पर्ची बघितली, व्हेरीफाय केली, संतोष होऊन गेला. आता 4th वोटर येणार. बरोबर. 4 वोटर आले, आता 5वा वोटर येतो. ऍपल आहे. बरोबर. 5 वोटर आले, 5.
व्हेरीफाय करा. आहे. 6 वोटर आले. 2नी केडाला मत दिला, 2नी बनानाला वोट दिला आणि 2नी ॲपलला मत दिला. ठीक आहे. तर आता आपण व्हेरीफाय करू कोणी कोणाला मत दिलंय. हा बघा किती ॲपल आहे. 4 ॲपल आहे. ॲपलला किती वोट दिले होते. ॲपल किती दिसते. 4 ॲपल दिसते. तर एक बनानाचा आणि एक वॉटरमेलनचा वोट ॲपलला चोरला. ॲपल इलेक्शन जिंकला. तर आता आपण काउंटिंग डेच्या दिवशी जे मॅचिंग होतो मॅचिंग आणि खूप बरेच MLA यांनी 13 लाख भरून मॅचिंग केली होती. तर आपण जे कंट्रोल युनिटचे इलेक्ट्रॉनिक वोट्स आहेत ते मॅचिंग करून चेक करूया, व्हेरीफाय करूया. टोटल वोट 6. ॲपलला 4 आहेत, बनानाला 1 आहे, वॉटरमेलॉनला 1 आहे. 100% मॅचिंग झाली. ॲपलला किती वोट दिले होते. 2. कंट्रोल युनिटमध्ये किती आले. 4. व्हीव्हीपॅट मध्ये किती आले. 4. 100% मॅचिंग झाली ना. MLA ने 13 लाख दिले होते ते गेले पाणीमध्ये. तर हा आता चोरी कशी झाली हे आपण बघूया. तर त्याच्या पाठीमागचा जो हिरो आहे हा सर्व मूवीचा तो हा काळा काच आहे, हा ब्लॅक ग्लास. आता जो व्हीव्हीपॅट आहे तो 2017चा झाला आहे. 2017च्या अगोदर व्हीव्हीपॅट मध्ये ट्रान्सपरंट ग्लास असायचा. म्हणजे ट्रान्सपरंट ग्लास म्हणजे जर आतमध्ये लाईट पेटली नाही तरी पण वोटरला दिसायचं ते आतमध्ये काय आहे ते. तर हे लेफ्ट साईडला आपण बघू शकतात की हा ट्रान्सपरंट ग्लास होता 2017ला. 2017च्या पूर्वी. नंतर जो इलेक्शन कमिशननी काय केलं 2017मध्ये व्हीव्हीपॅटचा काच आहे तो काळा केला. आणि पहिला जे लाईट जे त्याची अवधी 15 सेकंड होती तर ते कमी करून त्यांनी 7 सेकंड केली फक्त. तर 15 सेकंडमध्ये काय वोटर येतो त्यांना प्रिंट होतं दिसतं आणि कट होऊन खाली पडतं. हे पूर्ण प्रोसिजर दिसायची त्याला 15 सेकंड लागते. नंतर ते कमी करून त्यांनी 7 सेकंड केलं. आता आपण बघूया या 2017च्या अगोदरच्या व्हीव्हीपॅटमध्ये हा घोड कशा होतो ते. आता माना की फर्स्ट वोटर आला त्यांनी बनानाला वोट केला. व्हेरीफाय करा. बनानाची पर्ची आहे बरोबर. तर 7 सेकंड पर्यंत लाईट पेटते. पाठीमागे त्याचा भाऊ आला सेम फॅमिलीचा सेम पार्टीला वोट केला त्यांनी पण बनाना केला. काय केला तेच पर्ची सेम पर्ची दुसऱ्या वोटरला दाखवली आणि हे ब्लॅक ग्लासच्या पाठी ज्यांना जिंकवायचे आहे त्यांची पर्ची छापली. हे बघा आता तुम्हाला आता दिसतंय का आपल्याला. नाही दिसत ना. हे काळा काच काय करतो की ज्याचे वोट चोरी करायचे आहे त्याची पर्ची लटकून ठेवतो आणि ब्लॅक ग्लास त्याला लपवतो आणि त्याला जिंकवायचे आहे त्याला वोटर एकदा गेला तर त्याची पर्ची ते प्रिंट करून खाली पाडतो. आता परत आपण एखादा करूया. आता मला 3रा वोटर आला. वॉटरमेलनला वोट केला. बघा वॉटरमेलनची पर्ची आली. 7 सेकंड पर्यंत लाईट चालू राहते. तर त्याला काय वॉटरमेलनचा वोट चोरायचा आहे असा प्रोग्राम आहे म्हणून तो कट करून खाली ना टाकत. तो पर्ची बघा तिकीट लटकती आहे. आता दिसते का आपल्याला पर्ची. कारण ग्लास ब्लॅक आहे. आता दिसली का. ट्रान्सपरंट झाला की दिसते. तर हा काला काच काय हा ऑलरेडी जे लटकलेली पर्ची आहे ज्याचा वोट चोरी करायचा आहे त्याची पर्ची कट करून खाली पाडत नाही आणि या काला काच त्याला लपवतो. आता दुसरा वोटर आला ते सेम एरियाच्या त्यांनी पण वॉटरमेलनचा वोट केला.
तर लाईट चालू करून ती सेम पर्ची दुसऱ्या वोटरला दाखवली. आणि अंधारामध्ये, हा बघा, अंधारामध्ये काय केलं, ज्याला जिंकवायचे आहे त्याची पर्ची त्यांनी छापली. हा बघा, आपण ॲपलला एकही वोट दिला नव्हता, एक पण वोट दिला नव्हता, तरी पण ॲपल जिंकला इलेक्शन. 2 ॲपलचे वोट आले. तर आता कंट्रोल युनिटमध्ये आपण चेक करूया इलेक्ट्रॉनिक वोट किती आहे. एक वॉटरमेलनच्या गलती, वॉटरमेलनचा एक हे झाला प्रिंट. तर आपण टोटल बघा 5 वोट आले, 2 ॲपल, 1 बनाना आणि 2 वॉटरमेलन. ॲपलचे 2 वोट त्यांना ॲपलला 2 वोट दिले, 1 बनानाचा ना 1 वॉटरमेलनचा वोट चोरला. 100% मॅचिंग पण झाली. आता आम्ही ईव्हीएम हटाव सेनानी यासाठी लोकसभा इलेक्शनच्या पूर्वी इलेक्शन कमिशनला असा 40,000चा डीडी दिला होता. हा इकडे लेफ्ट साईडला आहे. इलेक्शन कमिशनला की भाई इलेक्शन कमिशन म्हणते की त्यांची मशीन जी आहे 38,000ची आहे, हे सर्व सेटअप आहे. तर आमचे जे श्री राहुल चिमनभाई मेहताजी आहे त्यांनी 40,000चा डीडी त्यांना पाठवला की भाई आम्हाला ॲक्च्युअल तुमची जे ईव्हीएम व्हीव्हीपॅट सेटअप द्या, आम्ही त्यामध्ये हे शोधू. सॉफ्टवेअर असेल जे मॅन्युप्युलेशनवाला सॉफ्टवेअर असेल तर ते पण सांगू, किंवा आमच्या सॉफ्टवेअर त्यामध्ये टाकून आम्ही ते पण रिगिंग करून दाखवणार. तर आतापर्यंत एकही कोणाचाही रिप्लाय आला नाही, इलेक्शन कमिशनचा रिप्लाय नाही आला. आता दुसरा एक क्वेश्चन काय की बरेच लोक म्हणतात की आपण सुप्रीम कोर्टला का नाही जात. तर आमच्या लोकसभामध्ये आम्ही 12 ते जास्त पत्रकार परिषद घेतली होती सर्व भारतात. दिल्ली, लखनौ, पटना, कलकत्ता, बँगलोर, मुंबई, पुणे, सोलापूर, जयपूर, अहमदाबाद, सर्व ठिकाणी. तर याचा आणि 6 जानेवारीमध्ये आम्ही जंतर मंतरला 1500 लोकांसमोर हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवला होता. तर बरेच प्रशांत भूषण जी आहे आणि दिग्विजय सिंग जी आहे यांनी पण हा ब्लॅक ग्लासच्या काळा काचाच्या मुळे कशा गोळा होतो त्यांनी पण पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना दाखवले. तर सुप्रीम कोर्टनी हे पेटिशन जी होती एक्सेप्ट केली. तर प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टमध्ये हा सगळं थिअरी आहे, काळा काचामुळे कशा गोळा होतो याची थिअरी त्यांना एक्सप्लेन केली. पण हे डेमो आहे त्यांच्यासमोर, डेमो प्रेझेंट करायचं हे त्यांना सांगितलं नाही. आम्हाला ते कारण नाही माहीत. आणि दुसरा, इलेक्शन कमिशन म्हणतात की तुम्ही हॅकेथॉन करतात आयोजक, तर तुम्ही बोलवत नाही, तुम्ही येत नाही तुम्ही हॅकेथॉनमध्ये. तर ते इलेक्शन कमिशन काय म्हणतात की त्यांना हॅक करून दाखवा. तर आम्ही हॅकचा आरोपच नाही देत, आमचा आरोप हॅकिंगचे आहेत नाही. आम्ही काय म्हणतो की भाई हा इनसाईड टॅम्परिंग आहे. इनसाईड टॅम्परिंग म्हणजे हा आपला फॉर्म 7 असतो, फायनल कॅन्डिडेट लिस्ट. हा आता 20 तारीखला इलेक्शन होते, वोटिंग होती. तर 4 तारीखला काही आपली विड्रॉवलची डेट होती. त्यानंतर संध्याकाळी आपले फायनल कॅन्डिडेट लिस्ट तयार करतात. तर हे फायनल कॅन्डिडेट लिस्ट आहे ते इलेक्शन कमिशनला पाठवतात. तर इलेक्शन मशीनला माहीत नाही कोणते कॅन्डिडेट आहे, कोणता नंबर आहे, कोणता सिम्बॉल आहे. तर इलेक्शन कमिशनचे इंजिनियर आहे ते काय एक सिम्बॉल लोडिंग युनिट बनवतात, एक सिम्बॉल लोडिंग फाईल बनवतात आणि ते एक सिम्बॉल लोडिंग युनिटच्या माध्यमातून यामध्ये इन्सर्ट करतात. आणि त्या माध्यमातून जर ते इलेक्शन कमिशनच्या इंजिनियर यांनी एक असा कमांड याला पाठवला की भाई 20 तारखेला इलेक्शन आहे तर आणि आपल्याला 10 ते 2 वाजतापर्यंत रिगिंग करायची आहे, तर हे फक्त त्या कमांडच्या अनुसार 10 ते 2 वाजेपर्यंतच रिगिंग करणार, हे वोटिंगची धांदली करणार. त्यांच्या अगोदर तुम्ही किती मॉकपोल केले, किती मशीन उघडून बघितलं, ते रिगिंग करणार नाही. कारण कमांड त्यांनी त्या प्रकारचा केला.
आणि या व्हीव्हीपॅटच्या ईव्हीएमच्या मशीनमध्ये एक RTC असतो, रिअल टाइम क्लॉक. रिअल टाइम क्लॉक म्हणजे काय, आपण मोबाईल वापरतात, मोबाईल स्विच ऑफ करून स्विच ऑन करतात, चालू करतात, तर तेच टाइम दाखवतो ना. तो म्हणून त्याच सेम प्रकारे यामध्ये RTC आहे, रिअल टाइम क्लॉक आहे. तर त्यामध्ये त्याचे टाइम आहे 20 तारीख आणि 10 ते 2 ते कमांडमध्ये पाठवतात की भाई कॅन्डिडेट ए आहे, समजा की त्यांना 20-25% वोट वाढायचे, बी आणि सीचे वोट कमी करायचे. असा कमांड बरोबर टाइम आणि डेट पण टाकतात. तर त्याच्या अगोदर आणि त्यांच्या नंतर किती मॉक पोल केले रिझल्ट शो होणार नाही. कि आपने जो पहले बात की थी शुरू में, उम्मीदवार 4 तारीख को फिक्स हो गए पेट्रोल के बाद में, तो उसका सेटिंग कैसा हुआ ये मुझे नहीं समझा. मतलब मेरा नंबर 3 था और मेरे नेक्स्ट जो मेरा था बीजेपी, उसका नंबर 4 था. मेरे यहाँ के पूरे मतदार के मतदान में 60% उसको हर इसमें गए राउंड में, और 40% में हम बाकी लोग रहे, तो 30% मेरे को मिले, 10% अन्य उम्मीदवार को मिले. टोटल उम्मीदवार 18 थे, कोई ज़्यादा वोट नहीं मिले. तो कोई भी इसमें नहीं जीतता. और ऐसे मेरी पोजीशन रही तो मैं खड़ी नहीं रहता ना. आज के चुनाव इतने सादे नहीं रहे कि जो हम बहुत इसमें लड़ जाए. हमारे पार्टी ने भी, राष्ट्रवादी कांग्रेस का हूँ मैं, हमारी पार्टी में हमारा सर्वे किया, हमारी पार्टी में हमको ही हमारा सर्वे अच्छा है, जैसे पार्टी ने हमको टिकट दी. ये हमारा पहला प्रश्न है. तो वो सेट कैसा करते हैं ये बताइए आप. और मेरे यहाँ मशीन 60-40 में सेट हुई है. मैं आप जो सीटिंग की बात करें उसी को बोल रहा हूँ. मैं आपसे दूसरी गुजारिश करूँगा कि आपको दावत कहाँ की मिले या नहीं मिले. मैं तो कल रात को बोला ये बात को कि सारे महाविकास आघाड़ी के सारे मतदाता क्षेत्र में एक बार सब जगह आदरणीय पवार साहब को पत्र लिखने वाला हूँ कि सब जगह इसका ईवीएम डेमोन्स्ट्रेशन के अगेंस्ट में पब्लिक चलो होना चाहिए, ऐसा मैं कहता हूँ. इसलिए हमने सब जगह अपने मोर्चे निकालना चाहिए. एक बात ये अलग हो गई, पर आपने भी जाना चाहिए. मेरे मतदार आप पहले आइए, मैं आपको ले सकता हूँ. हमने बूथ कमेटियाँ की, अब सुन ली होगी. बूथ कमेटी में अपने 2 आदमी किए, तो मेरे 472 है, तो ऑलरेडी आपको 1000 रुपये करोड़ मिल जाएगा. और हमको अभी मेरे को क्या चाहिए आपसे बताता हूँ मैं. आप थोड़ा शीघ्रता से लीजिए, जिसका कॉल होगा. मेरा कॉल पहले आप स्वीकार कर लीजिए. यहाँ से 15 किलोमीटर में मेरी कॉन्स्टेंसी है. जब आप आ जाएंगे तब मैं आपको याद करूँगा. तो मेरे बूथ कमेटी के में 2 के हिसाब से 1000 लोग जम जाएंगे आपके, उनको ट्रेनिंग मिल जाएगी आपकी. अभी हम स्थानीय स्वराज जैसा होता कि चुनाव है, कोई तैयार नहीं हो रहा हमारा खड़ा रहने के लिए. हमारा कोई न नगर पालिका में होना, न जिला परिषद में होना. हमारी अड़चन है अपने यहाँ दुकान है, कोई है. महानगर पालिका नागपुर में है, मेरे यहाँ नगर परिषद है 4, जिला परिषद है 11. हम तो जल्दी चाहते हैं आपसे. और वो कैसा सेट किया उससे बताइए मेरे को. वो हमें ध्यान नहीं बैठ रहा है कि पहले जैसे उम्मीदवार नंबर देने के बाद में सेट कैसे करते हैं, सवाल है मेरा. बाकी तो एकदम बराबर है. एक बार आपने अभी अच्छी गई बाकी के प्रश्न को उत्तर. लाइट डिम हो रहा था, मैं जब मतदान करने गया तो लाइट डिम हो रहा था. एकदम बात सही है. मैं खुद का मेरा मतदान करने गया था, मेरे को दिखा मेरा तुतारी पर डिम दिखी. इसमें 2 फैक्टर है. एक तो यक्षित और राहुल जी ने जो पूरा काम किया था, जिससे ये पूरा उत्तर भारत में वायरल हो गया था कि इस प्रकार से ये प्री प्रोग्रामिंग से, और जो उन्होंने कहा कि कब होता है, तो ये जो लोडिंग होती है वीवीपैट में सिंबल लोडिंग, तब एक प्रोग्राम लोड होता है जिससे ये पूरा मैनेज होता है. जैसे उन्होंने बताया वो 60-40% में रेशो सेट था. ठीक है, एक तो ये बात है. और दूसरा जो काम हुआ, देखिए 2014 के चुनाव में अन्ना वाला एजेंडा आ गया था, वो एक वेव था जिसमें ये काम हो गया. 2019 में पुलवामा करवाया गया, और हम लोग खुलकर बोल रहे हैं, सत्पाल मलिक वगैरह हम लोग ने, जिससे माहौल बनाया गया. ये विधानसभा में लाड़की बहन वाला एजेंडा बनाया गया ताकि ये मशीन का इस्तेमाल हो. ठीक है, वो नैरेटिव बिठाना पड़ता है, माहौल बनाना पड़ता है कि भाई इतना बड़ा वेव है कि ये निकल जाएंगे. 2024 में 2019 में अगर पुलवामा नहीं होता
तो 282 का 100 सीट कम होने वाला था, ये गोदी मीडिया बोल रहा था। पुलवामा हुआ, उसके बाद चक्कर चलाए और 282 का उनको 3 सीट हो गई। ठीक है, 2023 में 6 जनवरी को अलकायदा का स्टेटमेंट आया था कि हम लोग राम मंदिर को उड़ाने वाले हैं, गुरुवायूर मंदिर को उड़ाने वाले हैं। मैं बोला भाई ये गया इलेक्शन 2024 की तैयारी हो चुकी है। ठीक है, फॉर्चुनेटली सतपाल मलिक जी ने कुछ सवाल उठा दिए, उससे एक आंदोलन पैदा हुआ, कुछ लोगों ने उस पर काम किया, एक छोटी टीम थी, विद्याता प्रतिभा जी सब मौजूद है। जो नैरेटिव बन गया कि राम मंदिर खतरे में है और हम लोग बोला कि मोदी जी की जिम्मेदारी है कि वो अलकायदा से राम मंदिर को बचाए। जनता समझ गई थी कि हम लोग क्या बोल रहे हैं। इसलिए 2024 में और खुलकर एडवोकेट प्रशांत भूषण ने बात की कि ये पुलवामा 2 होने वाला, ये कुछ भी कर सकता है। ये कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली में हम लोगों ने बात बोली, और अगर हम लोगों ने ये बात नहीं बोली होती तो हो जाता, और 400 पार क्या तमिलनाडु केरला भी नहीं बचता। तो 2 जगह से काम हुआ बड़े पैमाने पे। एक तो जेन्युइनली वो सरकार अनपॉपुलर थी क्योंककि वो रिजल्ट 160 का है। इन्होंने जो कहा ना 79 सीट्स की जो बात की, वो जो वोट फॉर डेमोक्रेसी का जो कैलकुलेशन है, 4 करोड़ 65 लाख का घोटाला है 2024 के चुनाव में। वो रिपोर्ट की जिस प्रकार से राजनीतिक दल और जन आंदोलन को उठाना चाहिए था, हम लोगों ने नहीं उठाया है, मगर तीस्ता जी और वो पूरी हरीश कर्णिक की जो टीम ने वो बहुत ही मेटिकुलस काम करके वो पूरा बताया कि 2024 का भी चुनाव में 160-170 का रिजल्ट है। ठीक है, तो ये जो लोग बोलते हैं कि 240 क्यों, 240 का जो आंकड़ा है वो खतरनाक आंकड़ा है जिन्होंने वो निकाला है, और उन्होंने देकर इलेक्शन दे भी दिया। 230-240 का आंकड़ा या 160 का आंकड़ा है। ठीक है, और उनका कैलकुलेशन का चंद्रबाबू नायडू आ गए, नीतीश आए, वो सब हो गया, उनकी सरकार बन गई। सवाल यह है कि महाराष्ट्र में इस बार क्या हुआ। महाराष्ट्र में ये लोग इतने गुस्से में थे लोकसभा के हार के कारण, और अडानी को बंबई और महाराष्ट्र पूरा देना था, कि ये मशीन पूरा का पूरा चला दिया, कुछ छोड़ा ही नहीं हमारे लिए। ज्या दिवशी नरेंद्र मोदीने हा निर्णय घेतला की मी इलेक्शन कमिशनच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करणार, तो पहिला संकेत होता। पूर्णपणे निवडणूक मॅनेज करण्याची ती सुरुवात होती। मला एक लक्षात येत नाहीये की एवढ्या मेजर पॉलिटिकल पार्टीज ज्यांचं नरेंद्र मोदीपेक्षा जास्त पॉलिटिकल वय आहे, अशांना हा धोका का लक्षात आला नाही। त्याच वेळेस इलेक्शन कमिशनच्या निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेऊन तेव्हाच निषेध नोंदवायला पाहिजे होता, आणि आम्ही अशा पद्धतीच्या निवडणूक आयुक्तांच्या खाली निवडणुका स्वीकार करणार नाही, असा निर्णय भारतातल्या मेजर पॉलिटिकल पार्टीजने जर घेतला असता तर जागतिक पातळीवरती काय इम्प्रेशन गेलं असतं। फिरोजचा फोन आल्यापासून मी सगळ्या जगभरच्या निवडणूक प्रक्रिया वाचत होतो। जगातले कुठल्याच मेजर कंट्रीजमध्ये हा प्रकार नाहीये। आपण खेडमे सोडून जिथे आपल्याला धड मोबाईल ऑपरेट करता येते तिथे आपण हे या मशीनच्या द्वारे लोकांची मताचे आपण हे करते, ती पर्ची पडली की नाही, तो काळा काचा काय लावलंय काय। अमेरिकेसारख्या देशामध्ये ज्याला जगातला प्रमुख लोकशाही प्रधान देश बोलला जातो, काल परवाच निवडणूक झालेली आहे, तिथे सुद्धा हाच प्रकार आहे। कुठे कुठे झालेली ही सगळी यंत्रणा नाकारून त्यांनी पुन्हा याच्यावर आलेले आहे। जगभरच्या मेजॉरिटी जगामधल्या निवडणुकांची मी सगळ्या देशांची जंत्री बघत आलो, वेळ नाही म्हणून मी सगळं मांडत बसत नाही। आपल्याला स्वतःला हे काय झालंय। लालकृष्ण अडवाणी बीजेपीचा अध्यक्ष असताना त्याने पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। नरसिंहराव नावाचा त्याचा बीजेपीचा कोणी प्रवक्ता, त्याची पुस्तिका आहे की हे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती नाही पाहिजे। याच भारतीय जनता पार्टीने याच्या आधी असा एक मेजर निर्णय घेतलेला आहे। त्यांच्यात मधला एक नमुना सुब्रमण्यम स्वामी आजही कोर्टामध्ये तो लढतोय। आणि पहिला मुद्दा निवडणुकीचा जो आयोगाचा जो काही एकूण रचनेचा भाग आहे, ज्या दिवशी एकच फक्त विरोधी पक्षाचा नेता ठेवला, काय अर्थ होता का त्याच्यामध्ये। त्याच्या काही दिवस आधी त्या एका निवडणूक आयुक्ताचा राजीनामा घेतला गेलाय, का घेतला गेला का नाही याच्याबद्दलही काही चौकशी नाही। आणि आता जो कोणी तुम्ही 40,000 काय 40 लाख 4 कोटी जमा करा, हो नाही देणार तो। जर त्याच्या हातामध्ये ही सगळी दिलेली पॉवर आहे, ते जे 3-4 वेळा जे पर्सेंटेज बदलतात ते संकेत आहेत ना तुमचे। ज्या पद्धतीने आधी एक आकडा, मग दुसरा आकडा, मग तिसरा आकडा, हे अशा तऱ्हेचेच आकडे, अशाच तऱ्हेच्या निवडणुका होतील भविष्यामध्ये, हे अगदी तुम्ही लिहून घ्या।
जर्मनीमध्ये 100 वर्षापूर्वी हिटलरने अशाच पद्धतीने पूर्ण आपल्या ताब्यामध्ये घेतला होता. 15 वर्षापूर्वी येजी नुरानी, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यांनी द फासिस्ट कनेक्शन नावाचं यांची सत्ता आल्याबरोबर त्यांनी 13 पानांची कव्हर स्टोरी केलेली आहे. हिटलरने जर्मनीच्या सगळ्या उद्योगपतींची बैठक घेतली जेव्हा हिटलर काहीच नव्हता तेव्हा, आणि उद्योगपतींना सांगितलं की तुम्ही वाटेल तेवढा नफा कमवा, मी तुम्हाला कुठेही अडवणूक करणार नाही, फक्त तुम्ही मला पाठिंबा द्या, मी निवडून येईल या हिशोबाने मला काही ती मदत करा. असंच संगनमत भारतामध्ये जवळपास झालेलं आहे. जे राहुल गांधी एकटा म्हणतोय मी, त्या हिशोबाने कोणाचा स्वर मला जास्त मोठ्याने दिसत नाही, तो बिचारा एकटा काहीतरी सारखं ते म्हणतोय. बाकी संपूर्ण देशाचा हा सगळा जो काही भाग आहे हा हायजॅक केला गेलेला आहे. हा जो नरेंद्र मोदी आहे, 2007 मध्ये याने ट्रोलिंग करण्याची सुरुवात केलेली आहे भारतामध्ये. ट्रोलिंग शब्द तेव्हा माहिती नव्हता, कुठल्याही डिक्शनरीमध्ये तो नाहीये अजूनही. नरेंद्र मोदीने मुख्यमंत्री असताना 2007 मध्ये थायलंडची एजन्सी हायर केली पैसे देऊन, आणि त्याने हा सगळा प्रकार सुरू केला. आणि आज याच लोकांची, काही लाख लोकांची सॅपरोल डिजिटल आर्मी आज उभी केलेली आहे. हे कोण सांगतंय? स्वाती चतुर्वेदी नावाची अत्यंत वरिष्ठ पत्रकार बाई, जी अँकर राहिलेली कैक यांची, तिचं हे आय एम ए ट्रोल नावाचं तिच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेलं पुस्तक आहे की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा नागपूरचा हेडक्वार्टर ठरवून कुणाच्या पाठीमागे कसं लागायचंय. स्वाती चतुर्वेदीने त्या मेसेजेसला स्कॅन करून या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि ह्या लोकांना नरेंद्र मोदी फॉलो करतो. नरेंद्र मोदीने PM हाऊसमध्ये बोलवून यांचा सत्कार केलेला आहे. या तऱ्हेच्या माणसाच्या हातात सत्ता दिलेली आहे. सुप्रीम कोर्टचा न्यायमूर्ती ज्या दिवशी चीफ जस्टिस पदावरती चंद्रचूड झाले, माझं चंद्रचूड बद्दल फार चांगलं मत होतं हो. या माणसाने माझा भीम्या कोरेगावचा चौकशी अहवाल, चंद्रचूडने 8 पानांचा अहवाल आपल्या डिसेंट जजमेंटमध्ये वर्ड बाय वर्ड कोट केलेला आहे. अल्पमताचा त्याचा तो निर्णय होता जेव्हा हा नुसता जज होता. मला समजत नाहीये, मी हे लिहिलं पण, की चंद्रचूड तुम्हाला झालं काय? तुम्ही आधी काय होतात आणि आता काय झालात? ज्या दिवशी चंद्रचूडच्या घरी नरेंद्र मोदी गणपतीच्या प्रार्थनेसाठी गेला, तुमची महाराष्ट्राची पिटिशन जी होती अजूनही तिचा निकाल झालेला नाहीये. कारण की ती पिटिशनची दिशा जी होती ती संपूर्णपणे डिस्क्वालिफाय करण्याची दिशा होती. यांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार पाहिजे होतं. अमित शहाचं वक्तव्य आहे, कुछ भी होगा तो भी हम महाराष्ट्र में सत्ता बनाएंगे. लोक विचारतात झारखंडमध्ये का नाही? झारखंडमध्ये सरकार नव्हतं. हे सगळं DM कलेक्टरांच्या हातामधली गोष्ट आहे. हे सगळं हाताळणं त्यांच्या कस्टडीतली गोष्ट आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची यंत्रणा, आणि हा जो नागपूरचा जो मुलगा आहे त्याचे वडील माझ्यासोबत तुरुंगात होते, गंगाधरराव देवेंद्रचे जे वडील होते, गंगाधरराव नागपूरमध्ये आमच्यासोबत मिसामध्ये होते. हा त्यांचा मुलगा, हा नरेंद्र मोदीची महाराष्ट्राची आवृत्ती आहे डोक्याने. आता विधानसभेत काय बोलत होता तो? विधानसभेत ह्या सगळ्या गोष्टींना मी अजिबात कुठेही काही करू देणार नाही अशा आत्ताचं ताजं वक्तव्य चालू होतं. प्रतिभाच्या मोबाईलवर मी बघत होतो. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट, त्या वकिलाचं नाव घेतलं त्याने. त्या वकिलाला आतंकवाद्यांचा वकील म्हटला. मग प्रज्ञा सिंगची वकिली करणारे, कर्नल पुरीची वकिली करणाऱ्यांची गोष्ट का नाही तू बोलत? तू त्याला फक्त यांचा वकील होता असं सांगून डिस्क्वालिफाय करू पाहतोय. काय की त्याचं नाव काय, प्राच्याचं आधीचं नाव मेहमूद प्राच्या. त्याच्या नावात मेहमूद प्राच्या एवढा शब्द आहे, एवढ्यावर त्याला लगेच देशद्रोही, आझादी में सबको अधिकार आहे असंही म्हणतोय तो. विधानसभेतलं आजचं ताजं वक्तव्य आहे, शेवटचे 4-5 वाजताचं. या पद्धतीने तो आतापासून या सगळ्या गोष्टींची मोर्ची बांधणी त्याने सुरू केलेली आहे. कुठल्या लोकांच्या तावडीमध्ये देश किंवा आपला हा प्रदेश गेलेला आहे हे लक्षात घ्या. आणि ह्या ज्या आधीच्या जागा असतात, निवडणूक आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे जजेस, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण झोपा काढतो. विरोधी पक्ष काय संख्या असो नसो, मधु लिमे आणि त्यांच्यासोबत अजून 1-2 एवढे खासदार असताना त्यांनी अख्खी लोकसभा थांबवलेली आहे हो.
मधु लिमयांचे जन्मशताब्दीचं वर्ष गेल्याच वर्षी साजरं केलं आम्ही. मधु लिमयांचे लोकसभेचे सगळे कार्यकाळ पहा. वसंत छाटे मला स्वतः म्हणाले की इंदिराजी आमचे कान पकडत होत्या, मधु लिमे अकेला पूरी लोकसभा बंद कर देता था, आप लोगों को क्या हो गया. तुम्ही आता संख्या सांगितली ना, आणीबाणी नंतर देखील केवढी संख्या निवडून आली होती. जर एक मधु लिमे असा करू शकतो तर आपण तर आता पुष्कळ मोठ्या संख्येमध्ये आहोत. त्यामुळे यांनी ही जी पूर्णपणे आपल्या जे इन्स्टिट्यूशन्स आहेत यांना जे ताब्यात घेण्याचं जे प्रकरण केलेलं आहे हे अत्यंत गंभीर आहे. म्हणून तुम्ही असे चेक पाठवा, किती अर्ज फाटे करा, किती कुठल्या कोर्टात जा, त्याने फरक पडणार नाही. कारण की पूर्ण ज्युडिशियरी आधी पण दुर्दैवाने ती थोडीशी तशीच होती. सभा बघा ना, नरेंद्र मोदी अमित शहाने महाराष्ट्रातून पळ काढला. खुर्च्या खाली असलेल्या सभा पाहून त्यांनी सोडून दिलं. नरेंद्र मोदी निवडणुकीचा प्रचार आणि तो परदेशात जाऊन बसला होता कुठल्या नाम की चांगला बैठकांमध्ये. याचा अर्थ महाराष्ट्राची निवडणूक 100% मॅनेज केलेली निवडणूक, यात काही एक शंका नाही. त्याच्याबद्दल जास्त काही वेळ वाया घालवण्याची गरज नाही. ही विधानसभा बेकायदेशीर विधानसभा आहे. याच्या आधीचा निवडणुकीचा निकाल, यांचा जो निकाल आहे सरकारबद्दलचा, तो सुप्रीम कोर्टाने काय राखून ठेवलेला आहे ते पण एक रहस्य आहे. कारण की त्याच वेळेला हे डिस्क्वालिफाय होण्याची वेळ होती, पण यांनी होऊ दिलं नाही. नरेंद्र मोदीने कदाचित जाऊन पूर्ण हात जोडून पाय पडून जे काही केलं असेल, अजून कुठलं हत्यार वापरलं असेल. चंद्रचूड नरेंद्र मोदी जाण्याच्या दुसऱ्या दिवशी हा निकाल देणार होता. डेट पण डिक्लेअर झालेली होती, पण चंद्रचूड पण रिटायर झाले, निवडणूक पण झाली, दुसरं सरकार पण आलं. मागच्या सरकारचा डिस्क्वालिफिकेशनचा निकाल आलेला नाही. जगाच्या न्यायदेवतेच्या इतिहासातला हा अजब नमुना म्हणावा लागेल की अशा पद्धतीचं एक बेकायदेशीर सरकार 2.5 वर्ष चाललं, निवडणूक घेतली त्याने आणि थम्पिंग मेजॉरिटी घेऊन आता तो मोठमोठ्याने बोलतोय. आता हे होऊ देणार नाही, आता ते होऊ देणार नाही, हा शब्द चालणार नाही, तो असल्याच गोष्टींची त्यांची आज वल्गना मी ऐकत होतो. काही करू देत त्यांना. जनसागर जर उसळला ना तर याला कोणी काही अटकाव करू शकत नाही. म्हणून रस्त्यावर जाणं हाच याच्यावरचा पर्याय आहे. या गोष्टीनं काही एक अंत नाही आहे, कारण की हे पुष्कळ मोठं या लोकांनी 100 वर्षाच्या मेहनतीचं काम आहे. बाबांच्या जवळचेच आहेत शेजारचे, 100 वर्षापासून तो हा प्रकार करत आहेत, आज नाही करत आहेत. शेवटचा मुद्दा, बाळासाहेब देवळसाहेब पहिला संघचालक आहे ज्याने निवडणुकीचं महत्त्व ओळखलं आणि त्याने प्रत्येक स्वयंसेवकाला निवडणुकीच्या बूथपासून ट्रेनिंग देण्याची सुरुवात केलेली आहे. तुमचे आमचे कार्यकर्ते खरोखर निवडणुकीच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये स्वयंसेवक म्हणून उभे राहतात का? ज्या तऱ्हेने मशीनची ही केली जाते इथून तिथून, तिथे आपले किती लोकांचे प्रतिनिधी राहतात? बंगसाहेब बसलेले आहेत, एवढा प्रचंड अनुभव आहे 6-7 निवडणुकांचा. आपले तरी कार्यकर्ते असे कमिटेड आहेत की ज्या प्रत्येक ठिकाणी रात्री अपरात्री देखील डोळ्यात अंजन घालून पाहत बसतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुसतं हिंदुत्व नाही, निवडणुकीची पण प्रक्रियेची त्यांनी अत्यंत तंतोतंत अंमलबजावणी केलेली आहे. बूथ लेवलपर्यंत त्यांची माणसं कामं करतात, घरोघरी जातात, अत्यंत गोड बोलून त्या लोकांशी ते संपर्क साधतात. ही जी त्यांनी पूर्णपणे सगळी पद्धती विकसित केलेली आहे, अशी विकसित केलेली कुठली पार्टी आपल्या देशामध्ये? 15 वर्षे मी बंगालमध्ये होतो. CPM बद्दल कॅडर बेस पार्टी बोलली जाते, पण CPMचं पण असं मी नाही बघितलं. आज का त्यांना घरी बसावं लागलं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे बळ आहे, शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी त्याच्यावर नुसती टिंगलटवाळी करत नाहीये. त्या माणसाने तो 1970-72 मध्ये जेव्हा तो गोलवरकर वारला आणि हा झाला, त्याच्यानंतर त्याने मरेपर्यंत हा प्रकार, काही गोलवळकर लोकशाहीच मानत नव्हता. गोलवळकरला निवडणुका, आपलं संविधान काहीच मान्य नव्हतं. पण देवरसने हे ओळखलं की हे राहणार आहे, याला अमान्य करून काही फायदा नाही. म्हणून मग याच्यातच आपण आपल्याला कसं स्वतःला हे करून घ्यायचं ते करून त्या माणसाने RSSच्या स्वयंसेवकांना निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे समजून सांगितलेली आहे. मुख्यमंत्री पंतप्रधान त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. ते अशा पद्धतीने आपली माणसं पेरून आपलं हे सगळं यंत्रणा जी आहे ती त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. जजेस, व्हाईस चान्सलर्स, वेगवेगळ्या संशोधन संस्थांचे डायरेक्टर्स, एकही भारतातलं असं पद नसेल की जे नॉन RSSच्या माणसाला किंवा बाईला मिळणार असेल. इतकी त्यांनी तंतोतंत आपली यंत्रणा उभी केलेली. प्रत्येक निवडणूक प्रक्रिया भारताची विधानसभेची, लोकसभेची नाही, लहान लहान इन्स्टिट्यूटच्या निवडणुका, तिथल्या नेमणुका, तिथल्या सिलेक्शनच्या पद्धती, NCERT, UGC, अशा सगळ्या ठिकाणांमध्ये त्यांनी संशोधनाचे क्षेत्र काबीज करून त्यांनी आपली माणसं पेरून
आणि तिथले नेमणुका चुकून देखील नॉन RSS चुकून देखील असा माणूस बाई येऊ नये इतकी ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत आहेत. अशा तऱ्हेच्या राजवटीच्या खाली आपण आज जगत आहोत. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून यांना जर नाकारायचं असेल तर आपल्याला मुळापासूनच यांना हे केलं पाहिजे आणि त्यासाठी खरोखर रस्त्यावर लोकांना जनआंदोलन करण्याचाच हा मुद्दा आहे. त्यासाठी असे छोट्या छोट्या सभा घेऊन काही चालणार नाही. आणि मला आशा आहे की या देशामध्ये जिथे इतकी आंदोलनं आम्ही बघितलेली आहेत आयुष्यामध्ये, यावर आंदोलन उभं राहायला मला अजिबात अडथळा वाटत नाही, बिलकुल होणार. ही प्रतिज्ञा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेच्या तोंडून वधवून घेणार आहेत. बसलं तरी पण चालेल मला वाटतं सर, बसा, हरकत नाही. आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञा करतो की संविधानाने आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान करण्याचा अधिकार दिला असताना, हजारो मतदारांच्या मनात EVMवर शंका असताना त्यावरच मतदानाची सक्ती करणे हे घटनाविरोधी कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही. एकाही मतदाराला संशय असणे हे लोकशाही विरोधी कृत्य आम्ही कदापि मान्य करणार नाहीत. आणि म्हणून आम्ही जोपर्यंत निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेत नाही तोपर्यंत आम्ही संविधानाच्या चौकटीत अहिंसक मार्गाने आमचे आंदोलन जारी ठेवू. EVM नको, बॅलेट पेपरवरच मतदान हवं आहे. सहमत आहे. तर आपण हे म्हणजे टेक्स्ट पण करू आपण सगळ्यांना. मला असं वाटतं की प्रत्येकाने ही साधी प्रतिज्ञा घेतली जी लोकशाहीच्या चौकटीत आहे तर आपल्याला नक्कीच असहकार आंदोलन किंवा सविनय कायदेबंद ह्या गांधीबाबांनीच दिलेला आहे. मला वाटतं की तुमचे देवेंद्र फडणवीस हे विसरलेले आहेत. तर गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांवरती आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांच्या चौकटीमध्ये आपण हे आंदोलन उभं करू. आणि मला नक्की कार्यकर्ता म्हणून खात्री आहे की आपण याच्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल.